असं वाटतं की मुलगी म्हणून खूप जास्त स्कोप आहे. कन्सिस्टन्सी लागते आणि सतत व्हिडिओ पोस्ट करत राहायला लागतात. पण अनेकदा असं होतं की आपली कॉन्सेप्ट खूप बाप असते आणि भन्नाट शूट झालेलं असतं आणि सगळं एडिटिंग वगैरे सगळं अप टू द मार्क असतं, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि आज मंगलवार है चूहे को बुखार है वगैरे टाईप गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्या बेफाट व्हायरल होतात. त्यावेळी काय वाटतं आणि असं का होतं अथर्व किंवा कोणीही? ती खुर्ची करू का? नाही, मला वाटते की त्या ज्या व्हिडिओ आता ते काय आज मंगळवार शुक्रवार जे काय असेल पण ते त्या दिवसापुरतंच असतं, ते मंगळवार पुरतंच असतं. त्याच्यानंतर एक 4 दिवसांनी त्याची क्रेज निघून जाते, कारण का त्याच्यात क्रिएटिव्हिटी काही नाही आहे. पण जर तुम्ही आता जसं तुम्ही मगाशी म्हटलात की त्याचा अल्गोरिदम काय असतो, पण मला वाटतं की अल्गोरिदम तुमचा जो आहे तो मेन कॉन्टेंटच अल्गोरिदम आहे. जर तुमचा कॉन्टेंट चांगला असेल तर ते PR असो नसो तो व्हायरल होणारच आहे. कारण का जर तो चांगला असेल तर लोक हे नाही विचार करणार की आपण हा स्टोरीला टाकायचा का नाही, शेअर करायचा नाही, तो आपोआप शेअर होणारच आहे. तर मला वाटतं की जर कॉन्टेंट चांगला असेल तर मग बाकीचा अल्गोरिदम काय आहे, आपण किती वाजता व्हिडिओ टाकतोय, रात्री टाकतोय का सकाळी टाकतोय, हा एक मुद्दा जातो. आपल्याला जर वाटलं हा चांगला व्हिडिओ आहे तर तो पोस्ट करायचा आणि जर तो चालला नाही तर मग चांगला नाही आहे हे पण मग मान्य करायचं की बाबा नाही आवडला. आणि मी तर अशा पद्धतीने विचार करतो. पण असं कधी झालं की तुझा व्हिडिओ तुला खूप आवडला पण लोकांना नाही आवडला? हो, खूप वेळा झाले. बरेच वेळेला असंच होतं की मला वाटतं की हा व्हिडिओ सगळ्यात चांगला आहे आणि नंतर तो नाही आवडत असं. पण मग मला असं वाटतं की मला जर वाटलंय चांगलं आहे तर मी त्यामुळं टाकलेलं आहे. आता प्रत्येक व्हिडिओ आवडेल किंवा तो हिट जाईल असं नाही आहे. कसं आहे की आम्ही तुम्हाला तिघांना रोज मोबाईल स्क्रीनवर पाहतो आणि लोकांसाठी, तुमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही खूप ॲक्सेसिबल आहात. म्हणजे ते तुमच्याशी कमेंट थ्रू बोलू शकतात, ते तुमच्याशी डायरेक्ट मेसेज करून तुमच्याशी बोलू शकतात. पण त्यातल्या अनेकांना तुमची बॅकग्राऊंड माहीत नसते की इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही किती कष्ट केलेत किंवा किती गोष्टींचा तुम्हाला त्याग करायला लागला.